नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। लोकसभा 2024चा निकाल लागलेला आहे। अनेक पक्षांनी यामध्ये बाजी मारलेली आहे, परंतु गेल्या 2 ते 4 दिवसापासून वंचित बहुजन आघाडीबद्दल विशेष चर्चा होत आहे। अनेक पक्षांकडून जे वंचित बहुजन आघाडी का हरली किंवा वंचित बहुजन आघाडी माघार पेटते का, अशा अनेक सवाल केले जात आहेत। परंतु वंचित बहुजन आघाडीने जवळपास 3 उमेदवारांना पाठिंबा दिला होता आणि ते तिन्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेत। या गोष्टीवरती कोणी बोलायला तयार नाही। तर चला आज आपण पाहणार आहोत वंचित बहुजन आघाडीने नेमका कोणाकोणाला पाठिंबा दिला होता, ते कोण उमेदवार आहेत जे की निवडून आलेत। सर्वात अगोदर नंबर येतो बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना जे वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यात आलेला होता। वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये एकही उमेदवार दिला नव्हता व त्या ठिकाणी त्यांनी जे ते सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला होता। याबाबत ज्या एका पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते बोलत असताना म्हणाले की शरदचंद्र पवार यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाहीये, परंतु सुप्रिया सुळे यांनी माझ्यासोबत बोलणं केलेलं आहे आणि आता तुम्ही मला हा प्रश्न विचारू नका की आमचं बोलणं केव्हा व कधी झालंय। आणि काही गोष्टी ज्या असतात भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी उमेदवार देत नाहीये, अशा प्रकारचं वक्तव्य बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं व त्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा देखील वाटा येतोच। 2 नंबरवरती येतं कोल्हापूरचं छत्रपती घराणं। कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याला पण देखील बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती। त्या ठिकाणी त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना ते म्हणाले होते की आमची लढाई खूप मोठी आहे आणि तुम्ही आमच्या बाजूने आहेत, असंच आम्हाला वाटलं पाहिजे, असं लोकांना दिसू द्या आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये थेट छत्रपती घराण्याचे शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता आणि शाहू महाराजांचा देखील या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे। 3 नंबरवरती जी जागा येते ती येते सांगलीचे विशाल पाटील यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या थेट त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा देखील घेतली होती आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी निवडून आलोय, अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी काल एका पत्रकार परिषदेमध्ये केलंय। त्यांनी विशेषतः बाळासाहेब आंबेडकर यांचा धन्यवाद देखील मानलाय। विशाल पाटील हे मूळचे काँग्रेसचे आहेत, परंतु काही कारणास्तव ती जागा जी आहे ठाकरे गटाला गेली होती। ठाकरे गटाला गेल्यामुळे त्या ठिकाणावरून ठाकरे गटाचा उमेदवार देण्यात आलेला होता, परंतु काँग्रेसच्या गोट्यामध्ये त्या ठिकाणी नाराजी होती, कारण त्यांना ही जागा जी आहे काँग्रेसकडून विशाल पाटील यांना देण्यात यावी अशी त्यांची मागणी होती, परंतु काँग्रेसकडून ती जागा त्यांना भेटली नाही। त्यामुळे विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले आणि काँग्रेसच्या काही लोकांनी आणि त्यासोबत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून ते मोठ्या प्रमाणात निवडून आलेत। तर यावरून एक गोष्ट नक्की कन्फर्म होती की बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे 3 उमेदवार खूप मोठ्या मताने निवडून आलेत। येणाऱ्या काळामध्ये जर वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस किंवा महाविकास आघाडीसोबत यांची युती झाली तर त्यावेळेस भरपूर मोठा फायदा असा वंचित बहुजन आघाडीला व या पक्षांना देखील होऊ शकतो। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।